कितीही चेहरा काळपट असो, जर तुम्हाला अगदी 5 ते 10 मिनिटात चेहऱ्यावरती ग्लो हवा असेल, तर हा घरगुती उपाय नक्की ट्राय करा. सगळ्यात अगोदर आपण करणार आहोत क्लिन्झिंग. यासाठी आपल्याला लागणार आहे कच्चे दूध 1 टेबलस्पून आणि गुलाबजल 1 टेबलस्पून. या दोघांना मिक्स करायचं आहे. आता कच्च्या दुधामध्ये असतं लॅक्टिक ॲसिड, जे आपली जी त्वचा असते त्याच्यातली संपूर्ण डेड स्किन काढण्यासाठी मदत करतं. आणि तसंच जे गुलाबजल आपण यूज केलेलं आहे ते आपल्या त्वचेचा pH बॅलन्स करण्यासाठी मदत करतं. आणि आपले जे ओपन पोर्स असतात त्यांना टाईट करण्याचं काम गुलाबजल करत असतं. दोघांना समप्रमाणात घेऊन मिक्स करायचं आहे आणि अशा कॉटन बॉलने संपूर्ण चेहऱ्याला अप्लाय करायचं आहे, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन आहे तर अशा प्रकारे मानेला आणि ओठांना सुद्धा अप्लाय करून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे संपूर्ण चेहरा जो आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळेस आपल्या ओठांच्या आजूबाजूला सगळ्यात जास्त काळपटपणा असतो. तर जर ही मेथड तुम्ही रेग्युलर यूज केली तर तुमच्या ओठांच्या आजूबाजूचा काळपटपणा आणि तुमचे जे ओठ आहेत ते सुद्धा छान प्रकारे असे पिंक होतील. तर ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा. ही जी होम रेमेडी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तुमची कुठल्याही प्रकारची स्किन टाईप असो, म्हणजे ऑइली, ड्राय किंवा सेन्सिटिव्ह, तर कोणत्याही प्रकारच्या स्किन टाईपला ही होम रेमेडी सूट होणार आहे. कारण यामध्ये आपण जे इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत ते सगळे घरगुती आहेत, घरीच अवेलेबल असतात. कुठल्याही प्रकारचं केमिकल त्याच्यामध्ये यूज केलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, हा जो व्हाईट कॉटन आहे तो पूर्ण असा काळपट झालेला आहे आणि संपूर्ण माझ्या चेहऱ्यावरची जी डर्ट आहे ती निघून गेलेली आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण करणार आहोत स्क्रबिंग. त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे हे बाजरीचं पीठ. त्याच्याऐवजी तुम्ही जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल असेल तर ते तुम्ही यूज करू शकता. नंतर इथे यूज केलेलं आहे 1/2 टीस्पून साखर, थोडंसं कोकोनट ऑइल. या तिघांना मिक्स करायचं आहे आणि ते आता आपण चेहऱ्याला अप्लाय करणार आहोत. हळूहळू अगदी हलक्या हाताने चेहऱ्याला या पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्याला मसाज करायची आहे. मैत्रिणींनो, आपण यामध्ये यूज केलेलं आहे बाजरीचं पीठ. हे जे आहे ते एक्सफोलिएशनचं काम करतं. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन असेल किंवा चेहरा टॅन झालेला असेल, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स सगळं निघून जाण्यामध्ये मदत करतं. तसंच जे साखरेचे बारीक बारीक पार्टिकल्स असतात ते आपल्या चेहऱ्याची डीप क्लीन करतात आणि त्यामुळे आपला जो चेहरा आहे तो नॅचरली ग्लोईंग बनतो. खोबऱ्याच्या तेलामध्ये असतात अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज, त्यामुळे आपल्या चेहऱ्याला ते मॉइश्चरायझर प्रोव्हाइड करतं आणि आपल्या चेहऱ्याचा जो कोरडेपणा असतो तो कमी व्हायला मदत होते. जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल आणि तुमच्या स्किनला पिंपल्स वगैरे असतील तर तुम्ही जे आपलं तांदळाचं पीठ असतं ते यूज नाही करायचं, त्याच्याऐवजी बाजरीचं पीठ यूज करायचं. कारण तांदळाचं जे पीठ असतं तर ते जाडसर असतं आणि त्याच्यामुळे चेहरा अजून जास्त लाल होतो आणि रॅशेस वगैरे पण होतात. तर अशा प्रकारे तुम्ही ते अवॉइड करून संपूर्ण चेहऱ्याला सर्क्युलर मोशनमध्ये आणि अपवर्ड डायरेक्शनमध्ये हळूहळू मसाज करून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. छान प्रकारे संपूर्ण चेहऱ्याला स्क्रबिंग केल्यानंतर चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. सुरुवातीला जो पॅड आहे तो ओला करायचा आणि त्याच्याने संपूर्ण चेहरा पुसून घ्यायचा आणि नंतर तुम्ही नॉर्मल पाण्याने चेहरा संपूर्ण धुवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी अजून वॉश केलेला सुद्धा नाही आहे, तरीसुद्धा चेहऱ्यावरचा ग्लो दिसतो आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आणि ग्लोईंग माझा चेहरा दिसतो आहे. तुम्हाला लगेच फरक लक्षात येईल. आता आपण चेहऱ्याला लावणार आहोत फेस पॅक. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे मुलतानी माती 1 टेबलस्पून, नंतर चिमूटभर हळद आणि जे सुरुवातीला कच्चं दूध यूज केलेलं होतं ते 1 टीस्पून आणि 1 टीस्पून आपण याच्यामध्ये टाकणार आहोत गुलाबजल. हे सर्व मिक्स करायचं आहे आणि आपल्या चेहऱ्याला अप्लाय करायचं आहे.
मिक्स केल्यानंतर संपूर्ण जो फेस पॅक आहे तो चेहऱ्याला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे. माझी मुलं शाळेत गेलेली आहे आणि आता ती येण्यातच आहे, तर त्यासाठी मी पुन्हा टाईमकडे बघत होती की किती वाजले. ते येण्याच्या आत मला माझं लवकर आवरायचं होतं. तर त्यासाठी आपण जेव्हा गृहिणी असतो, हाऊसवाईफ असतो, तर तेव्हा अशीच आपली धावपळ होत असते आणि या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ काढावा लागतो आपल्याला. तर तुम्हीसुद्धा जर हाऊसवाईफ असणार तर स्वतःसाठी थोडा वेळ काढून हे फेशियल क्लीनअप नक्की ट्राय करा. हा जो फेस पॅक आहे तो 5 ते 7 मिनिट राहू द्यायचा आहे. त्याला पूर्ण कोरडा होऊ नाही द्यायचा, फक्त 70% कोरडा होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर पाण्याने आपण धुवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे ओलसर पॅड करायचा आहे आणि त्याच्याने हळूहळू जो पॅक आहे तो रिमूव्ह करायचा आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. आणि त्याच्यानंतर संपूर्ण चेहरा नॉर्मल पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे, तुम्ही बघू शकता. अगदी सॉफ्ट आणि ग्लोईंग माझी स्किन झालेली आहे. याच्यानंतर आपण लावणार आहोत हे टोनर. हे प्लमचं टोनर मी यूज केलेलं आहे. अशा पद्धतीने थोडंसं लांब हात करून स्प्रे करायचं आहे. थोडं टॅप करायचं जेणेकरून ते पूर्ण स्किनमध्ये ॲब्सॉर्ब होईल. त्याच्यानंतर मी यूज करणार आहे हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर. थोडंसंच घ्यायचं आणि संपूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता रिझल्ट किती सुंदर, सॉफ्ट आणि ग्लोईंग माझी स्किन झालेली आहे. सगळी डेड स्किन निघून गेलेली आहे आणि चेहऱ्यावर ग्लोसुद्धा आलेला आहे. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करा आणि हे क्लीनअप तुम्ही नक्की ट्राय करा आणि रिझल्ट मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.